नमस्कार मित्रांनो, आपल्या आत्मोन्नती प्रतिष्ठान परभणी या यूट्यूब चॅनलद्वारे तथा ब्रह्मावलोकन या फेसबुक पेजवर चालू असलेल्या प्रबोधन व्याख्यानमालेमध्ये आजच्या या सत्रामध्ये वक्ते म्हणून लाभलेले आहेत अविनाश केशवराव गोहाड, परभणी. अविनाशजी उर्फ अविभाऊ हे संघ परिवारामध्ये अगदी बाल स्वयंसेवकापासून ते ज्येष्ठ स्वयंसेवकापर्यंत सगळ्यांनाच चिरपरिचित असणारं देवगिरी प्रांतातलं नाव आहे. देवगिरी प्रांताच्या संस्कृत भारतीची सध्या त्यांच्याकडे प्रांत संघचालक म्हणून जबाबदारी आहे, प्रांत कार्यवाह म्हणून जबाबदारी आहे. तसेच अविभाऊंचं कार्य संघकार्य तथा संस्कृत वाङ्मयाचा प्रसार प्रचार तसेच समर्थ वाङ्मयाचा गाढा अभ्यास यामुळं अविनाश गोहाड यांना आचार्य असंही संबोधलं जातं. त्यांनी बालसंस्कार केंद्रामार्फत मागील 30-32 वर्षापासून सरस्वतीनगर येथे अनेक बालकांवर भारतीय विचारांचे संस्काराची पखरण यशस्वीरित्या केली आहे आणि आज तेच बालक आपापल्या क्षेत्रामध्ये समाजामध्ये भारतीय संस्कृतीचा झेंडा चांगल्या पद्धतीने रोवत आहेत. तर असं हे अभ्यासक असणारं व्यक्तिमत्व, विशेषतः अविभाऊंचा अभ्यास समुपदेशनाच्या दृष्टीने मानवी जीवनाच्या सर्वांगानी आहे आणि त्यासाठी संत वाङ्मय असेल, आयुर्वेद असेल, निसर्गोपचार असेल, मानसोपचार असेल किंवा विविध खेळ असतील, यामध्ये त्यांची पारंगतता निश्चितच वाखाणण्याजोगी आहे आणि त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. परंतु ह्या कोविडच्या महामारीच्या काळामध्ये अनेक जण त्यांच्याकडं विविध आपल्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी मार्गदर्शन त्यांचं घेण्यासाठी येत असतात आणि त्याच दृष्टीने आपण आज त्यांना प्राचारण केलेलं आहे की भारतीय संस्कृतीनुसार आपला दैनंदिन आचार कसा असला पाहिजे, जेणेकरून आपण कोविडच काय परंतु विविध रोगांनासुद्धा यशस्वीरित्या तोंड देऊन आपलं शरीर, आपलं आरोग्य शारीरिक, मानसिक, वैचारिक कसं आपण शुद्ध ठेवू शकू हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर भेटूयात आपण अविनाश गोहाड यांना. त्याआधी सगळ्यांना विनंती करतो की आपण आत्तापर्यंत आत्मोन्नती प्रतिष्ठान परभणी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हालाही उत्तरोत्तर यापेक्षाही चांगले व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत समाजाची सेवा करण्यासाठी पोचता येईल. तसेच ब्रह्मावलोकन फेसबुक पेजवरून सुद्धा हा व्हिडिओ आपण आपल्या वॉलवर शेअर करू शकता आणि हे अमूल्य विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावेत यासाठी आपण सहयोग देऊ शकता. म्हणून सगळ्यांना विनंती की यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबून प्रेस करा, म्हणजे आपल्याला येणाऱ्या व्हिडिओंचं सुद्धा इंटिमेशन मिळेल. तर ऐकूयात अविनाश केशवराव गोहाड यांना उर्फ अविभाऊ यांना की दैनंदिन जीवनातील आचार कसा असला पाहिजे त्याबद्दल. नमस्कार. परमपवित्र भारत माता, राजाधिराज श्री रामचंद्र, राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी यांना वंदन करतो. आजच्या या प्रबोधन मालिकेमध्ये उपस्थित सर्व श्रोतावर्ग आणि माझा बंधू शंकरराजे गावकर, परभणीकरांचं प्रबोधन व्हावं आणि नेहमी प्रबोधन व्हावं यासाठी मी शंकरला नेहमी आग्रह करायचो आणि शंकरने याच्यातून मार्ग काढला. आत्मोन्नती प्रतिष्ठान अशा प्रकारचं एक व्यासपीठ त्याने निर्माण केलं आणि त्या माध्यमातून आपल्या परभणीकरांचं प्रबोधन हे त्याने सुरू केलेलं आहे. त्यामुळं मी या ठिकाणी माझा परम बंधू शंकरराजे गावकरचं अभिनंदन करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांचं मार्गदर्शन या ठिकाणी योजलेलं आहे. त्या अनुषंगानं कोरोनाच्या या महामारीच्या काळामध्ये कुछ ना करुणा, काहीतरी केलं पाहिजे, त्या कोरोनातच शब्दात असा अर्थ आहे आणि म्हणून प्रत्येकानं काही ना काहीतरी काम करण्याची गरज ही निर्माण झालेली आहे. तसा विचार केला तर जीवनामध्ये
प्रत्येक व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास आवश्यक आहे. प्रत्येक जीव हा नॅचरली जगतो. आपण निसर्गामध्ये पर्यावरणाचं बघितलं लक्षात येतं की प्रत्येक जीव हा नॅचरली जगतो, नैसर्गिक त्याचं जीवन आहे. आणि म्हणून त्याच्या जीवनातले प्रश्न, संकटे ही अत्यंत कमी आहेत. परंतु मनुष्य हा अननॅचरल वागू लागला, त्यामुळे त्याला हे सगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. आपण निसर्गावर एका अर्थानं शारीरिक, बौद्धिक, मानसिक आक्रमण केली आहेत आणि त्याचा परिणाम कोरोना. आता खरं म्हणजे मनुष्य सुखात जर जगला तर किती आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं नॅचरली नैसर्गिक जीवन जगलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं नैसर्गिक मनुष्य जगला तर येणारे अगणित संकट ही दूर होतील. त्यासाठी आपल्या सर्वांचा आहार, विहार, विचार, आचार आणि सदाचार हा नैसर्गिक हवा. आता आपण एक विचार करूया आपल्या दिनचर्येपासूनच की सूर्योदयापासून जर आपण विचार केला लक्षात येतं की सर्व पशुपक्षी, प्राणी, वनस्पती, अगदी माकडसुद्धा अगदी लवकर सकाळी उठतं, म्हणजे सूर्योदयाच्या आधी. सूर्योदयाच्या आधी सगळी सृष्टी जागृत होती, परंतु मनुष्य मात्र झोपलेला असतो. सूर्यच त्याचं स्वागत करतो. खरं म्हणजे निसर्गाचा विचार करत असताना सकाळी 3 ते 7 हा वेळ वातप्रकोपाचा असतो. याच काळामध्ये आपण बघतो की पॅरालिसिस, हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेज अशा प्रकारचे जे आजार आहेत हे साधारण सकाळी 3 ते 7 या वेळामध्ये होतात. त्यामुळे ब्राह्ममुहूर्ताला उठून व्यायाम केला पाहिजे, फिरायला गेलं पाहिजे, मंत्रांचं उच्चारण केलं पाहिजे, अशी आपल्याकडची प्रथा आहे. 3 ते 7 वात प्रकोप असतो. 7 ते 11 हा पित्त प्रकोप असतो. या काळामध्ये आपण सर्वांनी उत्तम प्रकारचा आहार घेतला पाहिजे, काहीतरी खाल्लं पाहिजे. आपल्याकडं त्याचा न्याहारी नावाचा शब्द आहे, अलीकडे त्याला नाश्ता असं म्हणतात. नंतर दुपारी 11 ते 3 हा कफ वृत्तीचा कालावधी आहे. या काळामध्ये जेवण केल्यानंतर मनुष्यामध्ये कफ वाढतो. त्यानंतर दुपारी 3 ते 7 हा पुन्हा वात कालावधी आहे संध्याकाळचा. या काळामध्ये आपण सर्वांनी फिरायला गेलं पाहिजे, थोडं मुलांनी खेळलं पाहिजे, अशा प्रकारचा कालावधी. रात्री 7 ते 11 हा सगळा कालावधी पित्ताचा कालावधी. या काळामध्ये आपण सर्वांनी जेवण केलं पाहिजे, योग्य तो आहार गेला पाहिजे. पण आपण असं बघतो की लोक 11च्या नंतर जेवतात, रात्री 12 वाजेपर्यंत जेवणं चालू असतात. आणि रात्री 11 ते सकाळी 3 हा पुन्हा कफ प्रवृत्तीचा कालावधी आहे. याचा अर्थ असा आहे की या कालावधीच्या व्यतिरिक्त आपण जर आहार घेतला तर तशा प्रकारचे आजार, वात, कफ, पित्त हे याचे आजार होतात. आणि म्हणून तशा पद्धतीने आपण सर्वांनी आपली दिनचर्या केली पाहिजे. म्हणून हा वाताचा प्रकोप सकाळी असल्यामुळे या काळामध्ये सर्वांनी व्यायाम केला पाहिजे. योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, भरभर चालणं. हल्ली लोक गप्पा मारत फिरत चालतात, त्याचा फारसा उपयोग होत नाही. चालण्यामध्ये थोडी गती पाहिजे, त्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं. आणि म्हणून सकाळी व्यायाम केला, प्राणायाम केला, चाललो आपण, सूर्यनमस्कार केले, तर त्याद्वारे आपण आपल्या शरीरातल्या वाताला आपण मुक्त करू शकतो. आणि हा जर वात मुक्त झाला तर नॅचरली आपण सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहू शकतो. ब्रेन हॅमरेज आहे, वायू कुपित झाल्यामुळं मनुष्याला कॅन्सर होतो, हे अनेक ग्रंथामध्ये स्पष्ट केलेलं आहे. रोजची बद्धकोष्ठता, धडधड करणं, अस्वस्थता वाटणं, अतिराग येणं, अतिचंचलता, सारखं सारखं भांडणं, हा सगळा वाताचा प्रकोप आहे. आणि म्हणून आपण सकाळी जर व्यायाम केला, सकाळी जर फिरायला गेलो, तर मला असं वाटतं की आपण वाताचं नियमन करू शकतो. आणि म्हणून सकाळचा सूर्यनमस्काराचा मंत्र तसा आहे, आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्तु दिने दिने आयु प्रज्ञा बलम वीर्यम तेजस तेषांच जायते. की सकाळी सूर्यनमस्कार केल्यामुळे आमचं आयुष्य, आमची प्रज्ञा म्हणजे आमची बुद्धी, आमचं बल, शक्ती हे सगळ्यांचं पोषण होतं. सूर्योदयापूर्वी शुद्ध ऑक्सिजन असतो, तर आपण ओझोन असं म्हणतो. आणि मग आपल्याकडे म्हणलं आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे अभंग आहे. आमचे सोयरे, आम्ही जास्त सोयऱ्यात राहिले तर कोरोना होतो, म्हणून सोशल डिस्टन्स आला. परंतु कोरोना महामारीमध्ये
वृक्षापासून दूर राहा असं सांगितलं नाही, निसर्गापासून दूर राहा असं सांगितलं नाही. त्यामुळं आपल्या संतांनी किती आधीच विचार केला होता, वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हीच आमचे सोयरे आहेत आणि त्यांच्यामध्ये आम्ही नेहमी गेलं पाहिजे. ती प्रसन्नता देणारे आहेत. कदाचित आमचे सोयरे आम्हाला प्रसन्नता देत असतील, थोडेफार आनंद देत असतील, परंतु अधिक आनंद हा या वृक्षवल्ली याच्यामध्ये राहण्यामध्ये आहे. आणि म्हणून सकाळी सूर्योदयापूर्वी योगा, व्यायाम, प्राणायाम हा जर केला तर शरीरामध्ये एक ऊर्जा उत्पन्न होते. ती ऊर्जा सूर्याच्या वाढत्या ऊर्जेला सामावून घेते. आम्ही उशिरा जर उठलो तर आमच्या शरीरामध्ये सूर्याची ऊर्जा सामावून घेण्याची शक्ती राहत नाही. त्याचा परिणाम काय होतो, तर दिवसभर आळस, थकवा येणं, जांभया येणं असं होतं आणि मग अनेक उष्णतेचे त्रास. त्यामुळे सूर्य उदय होण्यापूर्वी आमच्या शरीरात जर काही हालचाली झाल्या तर शरीरात होणारी उष्णता आणि सूर्य उगवत असताना त्याची येणारी उष्णता या सगळ्यांचं समायोजन संध्याकाळी सूर्य मावळेपर्यंत होत असतं. आणि म्हणून सर्वांनी सूर्य उदयाच्या आधी उठलं पाहिजे. निसर्गोपचार म्हणजे काय असतं, निसर्गोपचार म्हणजे निसर्गाच्या प्रमाणे आपण जीवन जगणं. अलीकडे आपण बघतो योगासन, प्राणायाम करताना प्रत्येक योगासनाचा व्यायाम बघतो आपण, मयूरासन, गरुडासन, पर्वतासन, वृक्षासन, पर्वतासन, हलासन. म्हणजे आम्हाला निसर्गामध्ये जे जे दिसतं त्याच्यासारखी नुसती आम्ही कृती जरी काही वेळ केली तरी आमचं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि प्रत्येक योगासनाचं नाव हे पर्यावरणावर अवलंबून आहे. पर्यावरण डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे, नॅचरोपॅथी डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे. आणि म्हणून सकाळी लवकर उठणं हा नॅचरोपॅथी उपचारामधला पहिला भाग. अनेक जण उशिरा उठतात, काही जण त्याला साखर झोप म्हणतात. आणि खरंच आहे, सूर्य उदय झाल्यानंतर जी माणसं झोपतात त्यांना डायबिटीस निश्चित होतो, कारण ती साखर झोपच आहे. आमच्या शरीरातले सगळे इंद्रिय उत्सर्जन करायला तयार असतात, पण आम्ही त्याचं उत्सर्जन होऊ देत नाही झोपेमुळं. आणि नंतर मग त्याचं उत्सर्जन दिवसभर होत नाही. त्याचा परिणाम अनेक प्रकारचे आजार, अनेक प्रकारचे जंतू. जुन्या काळामध्ये भूत लागलं असं म्हणायचे, राक्षस पाठीमाग लागला असं म्हणायचे, पिशाच्च्या पाठीमाग लागलं म्हणायचे. खरं म्हणजे कोरोनासारखे रोग होणं हे जंतू हे खरं म्हणजे भूत पिशाचेच आहे, हे आपल्याला जगू देत नाहीत. अशा प्रकारचे रोगजंत होऊ नये म्हणून आपण सर्वांनी लवकर उठलं पाहिजे. त्यानंतर आपण करतो स्नान. आता बऱ्याच जणांना सवय अशी आहे की आधी चहा घ्यायचा, मग नाश्ता करायचा आणि मग स्नान करायचं. घरचे म्हणतात तुम्ही नाश्ता करून घ्या, मग आंघोळ करून पूजा करा. तसं नाही आहे, आधी स्नान केलं पाहिजे. आणि ते पण कसं केलं पाहिजे, नैसर्गिक पाणी बघायचं, थंड पाणी, उष्ण पाणी, जसं वातावरण आहे, जसं हवामान आहे तशा प्रकारचं पाणी स्नानाला वापरलं पाहिजे. अति गरम पाणी आपण स्नान केलं तर बुद्धिभ्रंश होतो, एकाग्रता राहत नाही, मेंदूचे रोग होतात. अति थंड पाणी घेतलं तर अनेक त्रास होतात. त्यामुळे सामान्य पाण्याने आंघोळ करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सकाळचं स्नान हे एका अर्थानं फार मोठा विधी आहे. जसं आम्ही देवाला अभिषेक करतो तसा तो आमच्यावर सुद्धा अभिषेक आहे. आणि मग ते स्नान चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. योग्य त्या या स्नानामुळं आपल्या शरीरातील सर्व पेशी जागृत होतात, संवेदना जागृत होतात. आणि म्हणून स्नानाला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. आपण स्नानानंतर काय करतो, नामस्मरण करतो, पूजा करतो, अग्निहोत्र करतो. याचं कारण काय, तर आध्यात्मिकता. आध्यात्मिकता म्हणजे काय, तर मनुष्याची आत्मिक उन्नती. त्याबरोबर वैज्ञानिकता पण आहे. लोकांना असं वाटते कर्मकांड आहे, कर्मकांड नाही आहे, त्याच्यामागे विज्ञान आहे. त्याचा सखोल आपण विचार केला पाहिजे. सकाळच्या नामस्मरणाच्या उच्चारामुळं वाताचं क्षमण होतं. जी माणसं भांडतात, जास्त ओरडतात, त्यांच्या मनाला आपोआप शांतता येते. वाताचं क्षमण करण्यासाठी सकाळी मंत्रोच्चारण, जठराग्न प्रदीप्त होतो, शरीरामध्ये स्पंदनं होतात, नवचैतन्य येतं, उत्साह निर्माण होतो. म्हणून मंत्रांचं उच्चारण अत्यंत आवश्यक. नामस्मरण, खरं म्हणजे नामस्मरण म्हणजे काय, तर स्वतःचं विस्मरण. काही वेळ तरी विस्मरण आवश्यक आहे. सारखं आपण स्वतःचा विचार करतो, सारखं आपण आरशामध्ये बघतो आणि मग आपल्याला असं वाटतं की मी शरीर आहे, मी आत्मा नाही आहे. त्यामुळे नामस्मरण अत्यंत आवश्यक. आता आपण पूजा करतो. आता बरेच जण या पूजेवर सुद्धा टीका करतात, कशाला पूजा करता. खरं म्हणजे देव प्रत्येकाच्या अंतःकरणात लपलेलाच आहे, पण त्याची प्रतिकृती काय आहे, त्याचं परावर्तन काय आहे आपल्याला कळायला पाहिजे म्हणून पूजा करतो. हे पूजेचं साहित्यसुद्धा सगळं नॅचरोपॅथी आहे, अत्यंत औषधी आहे. बेल आहे, आपण देवाला वाहतो. तुळस आहे,
दुर्वा आहे, आघाडा आहे, गुलाबाची फुलं आहे, झेंडूची फुलं आहे. ही सगळी औषधी आहे. बेलाची पानं आहेत, तुळशीची पानं आहेत. आणि म्हणून ही वाहिलेली पानं, फुलं ही दुसऱ्या दिवशी घरामध्ये सुकवायची, त्याची पावडर करायची. आणि अशी पावडर 1 चमचा जर आपण रोज खाल्ली तर कुठल्याच प्रकारचे रोग होत नाही. बेलाच्या पानांमुळे पोटाचे विकार होत नाही. तुळशीचे पानं खाल्ल्यामुळं श्वसनाचे विकार होत नाही. दुर्वा तर अत्यंत औषधी, त्यानं कॅन्सर पण होत नाही. आघाडा, आपण सगळ्यांना माहिती की आघाडा सगळ्या मानसिक आजारावर, वेगवेगळ्या आजारावर अत्यंत औषधी आहे. ती फुलं आम्ही सकाळी सकाळी बघतो. फुलं आणि मी देवाला फळाचा नैवेद्य दाखवतो. फुलं बघितल्यानंतर आपल्या मेंदूमधले अनेक हार्मोन्स चार्ज होतात सुगंधामुळे. म्हणून फुलांचं दर्शन, फुलांचा सुवास, फळं हे सगळं आपण जे देवाला अर्पण करतो ते आपल्यासाठीच आहे. आणि म्हणून या सगळ्या पूजेच्या नामस्मरणामुळे, स्पंदनामुळं नवचैतन्य निर्माण होतं. म्हणून अशा प्रकारचं पूजेचं साहित्यसुद्धा औषधी आहे. अग्निहोत्र केलं जातं. मी पण रोज अग्निहोत्री करतो. नैवेद्य वैषेद आपल्याकडे परंपरेत सांगितलं आहे. हे केवळ एखाद्या ब्राह्मण समाजाने करत असं नाही आहे, सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. जुन्या काळात लोक सांगायचे की अग्नीच्या ज्वाळामधून इष्टदेवता आणि आपल्या पूर्वजांना आपण तृप्त करू शकतो, म्हणून त्यांना जे जे आवडतं अशा प्रकारच्या त्या समिधा अग्नीमध्ये समर्पित केल्या जायच्या. आणि आजही लक्षात आलं की अशा प्रकारच्या समिधा अग्नीमध्ये प्रज्वलित केल्या, चांगलं तूप गाईचं आपण अग्नीमध्ये जर जाळलं तर त्याच्यातून एक प्रकारचा एक शुद्धता निर्माण होती, ओझोन वायू निर्माण होतं, वातावरण शुद्ध होतं, पर्जन्यवृष्टी होती. म्हणून याच्यामध्ये फार खोल न जाता स्वाभाविकपणे प्रत्येक घरामध्ये अग्निहोत्र झालं पाहिजे, नैवेद्य वैषेद्य झालं पाहिजे. ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि म्हणून ते सर्वांनी केलं पाहिजे. आम्ही देवाला अभिषेक केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे की दूध, मध सगळ्या प्रकारचे आपण पदार्थ वापरतो. मग ते तीर्थप्राशन केल्यानंतर एक श्लोक आहे, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम सूर्यपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. अशा प्रकारचं सूर्य उदयाच्या वेळेस हे तीर्थप्राशन केलं पाहिजे. पण आमच्याकडे सकाळी उलटंच आहे. आम्ही उठल्यानं लगेच सकाळी चहा पितो. आता बऱ्याच जणांच्या घरी तर बेड टी आहे, तोंडनं धुता चहा प्यायचं. अलीकडच्या काळामध्ये बेड ब्रेकफास्ट झाला, तोंडनं धुताच जेवण करायचं, नाश्ता करत अंथरुणापासून आणि मग आंघोळ करायची. किती विचित्र आपण वागत चाललेलो आहोत. सकाळी चहाने आवडतं कॉफी प्या, कॉफी नाही पिलं तर दूध प्या. खरं म्हणजे कॉफीमध्ये कॅफेन नावाचं विषारी द्रव्य आहे, चहामध्ये टॅनिन नावाचं विषारी द्रव्य आहे, तरी आम्ही ते पितो. गमतीनं असं म्हणतात की गाढवसुद्धा गढूळ पाणी पित नाही. माणसं रोज गढूळ पाणी पितात, मी रागवत नाही आहे. चहा पिणे नॅचरली गोष्ट नाही आहे, एक प्रकारचं केमिकल आपण तयार करतो. त्यामुळं काही जण दूध पितात. आता दुधावर मी फार चर्चा करणार नाही, कारण लोक असं म्हणतात की दुधामधून कॅल्शियम मिळतं. मला सांगा, ज्या प्राण्याचं दूध आहे त्याच्याच प्राण्याला ते उत्तम आहे. त्यामुळं मनुष्य आणि इतर प्राण्यांचं दूध पिण्याची गरजच नाही. तशा प्रकारची वृत्ती, तशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. त्यामुळं प्राण्यांचं दूध आपल्या मुलांना पोषक कसं होईल? मातेचं दूध आपल्या मुलांना पोषक असतं. त्यामुळे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही गोष्टीचा अतिरेक, अनैसर्गिक वागणं, अनैसर्गिक खाणं, त्यामुळं अनेक आजार उत्पन्न झालेले आहे. खरं म्हणजे कोरोनाचा विचार करत असताना कोरोना पचवायची आमची शक्ती वाढवली पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये अनेक आजार येणार आहेत. यापूर्वी पण ते आजार आले होते, पण आमची प्रतिकारशक्ती एवढी दांडगी होती की आम्ही त्याचा प्रतिकार आपोआप केला, आम्हाला कळालंसुद्धा नाही. बऱ्याच व्यक्तींना कोरोना झालाच नाही. त्याचं कारण काय? की त्यांची प्रतिकारशक्ती चांगली. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण एकच करू शकतो, डोकं दुखायला म्हणून डोक्याची गोळी घ्या, पोट दुखायला पोटाची गोळी घ्या, अशा किती गोळ्या घेणार? प्रतिकारशक्ती चांगलं करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचा एक काळ असा होता की ज्या काळामध्ये मनुष्याला काही खायला माहीत नव्हतं, जंगलात राहतो, त्यामुळे मनुष्य दूध पिऊन जगला. काही जण पशु खाऊन जगला, मांस खाऊन जगला, पण ज्या लोकांना मांस आवडत नव्हतं त्यांनी दूध पिलं, का त्या काळामध्ये काही पर्याय नव्हता आणि म्हणून त्यावेळेस त्यांनी त्याचा उपयोग केला. पण येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की जशा जशा गरजा गोष्टी आपल्याला उपलब्ध झाल्या त्या आपण स्वीकारल्या पाहिजे. पण सकाळी काहीतरी पेय पिलं पाहिजे, सवय लागलेली आहे. मग सकाळी काय पिलं पाहिजे? तर रसप्राशन केलं पाहिजे. आघाडा, बेल, दुर्वा, तुळस, कढीपत्ता, पुदिना, आंब्याचं झाड, पळस, जांभळाची पानं, चिंचेची पानं, आवळ्याची पानं, पारिजातकाची पानं, झेंडूची पानं, पपईची पानं, पेरूची पानं, हे सगळ्या झाडांची 2-2 पानं तोडायची, मिक्सरमध्ये टाकायची. त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ आहे, जिरे आहे, ओवा आहे, थोडा गूळ आहे, असं टाकून आपण जर हा रस थंड जर पिला तर अत्यंत औषधाला खूप औषधी आहे. आता सगळ्या लोकांना शक्य नसतं सगळ्या ऋतूमधले फळं खावं. काही जण गरीब लोक असतात, ते फळं खाऊ शकत नाही.
पण ती झाडांची पानाचा रस पिऊ शकतात. अशा प्रकारचा रसाहार हा सकाळी आपण केला पाहिजे, नैसर्गिक आहार. आता आपण दुसरा विषय करू की सकाळचा नाश्ता. मग आणि जण डोसा करतात, कोणी इडली करतात, कोणी पिझ्झा, कोणी काजू, काय काय नवीन प्रकार. खरं म्हणजे खाणं ही हौस झालेली आहे. अन्न ही गरज आहे, अन्न ही हौस नाही आहे. त्यामुळे आपण काही खायला निघालो आपल्या पोटाचा विचार न करता. खायला हरकत नाही एखाद्या वेळेस, पण अशा प्रकारचं निर्जीव अन्न खाणं, त्याला असं म्हणतो की नश्वर अन्न, जे टिकतच नाही. आत्ता खाल्लं तर टिकतं, तर फ्रीजमध्ये ठेवावं लागतं. नश्वर अन्नामुळे नश्वर बुद्धी तयार होते, शाश्वत अन्नामुळे शाश्वत बुद्धी तयार होती. त्यामुळे ताजं टवटवीत नैसर्गिक आहार, मोडाची मटकी, मोडाचे मूग, गाजर, वेगवेगळ्या प्रकारची फळं, भाजीपाला खाल्ला पाहिजे. आणि मग शास्त्रकार सांगतात की कशा प्रकारचा नाश्ता पाहिजे, रिजनल, सीजनल आणि ओरिजिनल. एक तरी आहार दिवसभरामधला आपण तसं करूया, तर आपण सामान्यपणे जीवन जगू शकू. फायबरयुक्त आहार असला पाहिजे. BP, शुगर, बद्धकोष्ठता, त्वचाविकार, हृदयविकार या सगळ्या गोष्टी का उत्पन्न झाल्या? आमचा फायबरयुक्त आहार बंद झाला. म्हणून फायबरयुक्त आहार जर केला तर मला असं वाटतं की या सगळ्या आजारातून आपली मुक्ती होईल. ऋतुमानापणे फळे खाल्ली पाहिजे. काकडी आहे, गाजर आहे, बीट आहे, रताळं आहे. ड्रायफ्रुट्स तर 12 महिने उपलब्ध आहेत. राजगिऱ्याचा लाडू आहे, ज्वारी, मुरमुरे, लाह्या, ज्वारीच्या लाह्या, मुरमुरे, राजगिऱ्याच्या लाह्या आपण खाऊ शकतो. भूक आवरत नसेल तर आपण सकाळी नाश्त्यामध्ये लाह्यांचा उपयोग करावा. आणि भूक जर आवरत असेल तर मग सगळे फळांचा आहार, ड्रायफ्रूट्स खाल्ले पाहिजे. आता पुढं काय करायचं आपल्याला? नाश्ता तर झालेला आहे, मग वाचन. 1 तासभर वाचन केलं पाहिजे. हे नैसर्गिक आहे. आपल्याला जी बुद्धी दिलेली परमेश्वरानं, जे ज्ञान दिलं आहे, त्याला टेस्ट कधी करणार? त्याला टेस्ट करायचं असेल तर आपली बुद्धी तपासली पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा असं लक्ष मला माहिती आहे, पण कोणी सांगितलेलं नसतं, कधी ऐकलेलं नसतं. पण माहीत कसं काय आहे? तर गतजन्माचं ज्ञान असतं. त्यामुळे प्रत्येकाने वाचनावर भर दिला पाहिजे, त्यामुळे मनुष्याला समाधान मिळतं. आता दिवसभर व्यवसाय, नोकरी, मानसिक, बौद्धिक काम आलेच. काही ऑफिसमध्ये हॅरॅसमेंट असते, काम करणाऱ्या लोकांची शारीरिक हॅरॅसमेंट, बुद्धिवंतांची बौद्धिक हॅरॅसमेंट, आणि सगळं जे असलं तर मानसिक हॅरॅसमेंट. या सगळ्या हॅरॅसमेंटमध्ये ही अशा प्रकारची हॅरॅसमेंट आपण कोणाची करू नये आणि कोणाची होऊ देऊ नये. एकमेकाला सहाय्य केलं पाहिजे, एकमेकाला मदत केली पाहिजे. अन्याय करणाऱ्याला असं वाटतं की मी याला चांगली अद्दल घडवली, पण लक्षात ठेवा, ज्याच्यावर अन्याय केला त्याला कमी त्रास होईल, पण जो अन्याय करणारा असतो त्याच्यावर फार विपरीत परिणाम असतो. निसर्गाने सांगितलं, एखादा चेंडू तुम्ही किती जोरात फेकला तितका जोरात तुमच्या तो अंगावर येतो. आणि म्हणून सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की शारीरिक, मानसिक, बौद्धिकदृष्ट्या आपल्याकडून कोणाला त्रास होऊ नये. आणि म्हणून द्वेषयुक्त व्यवहार बंद केला पाहिजे. त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम बुद्धीवर होतो. जो माणूस द्वेषानं वागतो त्याची बुद्धीवर परिणाम, त्याच्या स्मरणशक्तीवर परिणाम होतो, कारण त्याच्या डोक्यामध्ये नेहमी शत्रुत्वच राहत असतं आणि अननॅचरल आहे. त्यामुळे हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नॅचरल वर्तणूक, सभ्यता ही जोपासली पाहिजे, परोपकार वृत्ती जोपासली पाहिजे. आता संध्याकाळचा वेळ काही कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे. कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांशी संवाद, एकत्रित फिरायला जाणं, चर्चा करणं, गप्पा मारणं. TV, मोबाईल यामुळं आपण एकटे झालेलो आहोत. एका घरामध्ये 5 जण बसलेले असतात, पण एकटे आहात. प्रत्येकजण TV बघत असतो, प्रत्येकजण आपला मोबाईल खेळत असतो. परिणाम काय होतो? परिणाम नैराश्य, परिणाम एकटेपणा. जिथे संवाद नाही तिथं सगळं संपलं, जिथं संवाद नाही तिथं वाद उत्पन्न होतात. आणि अशा प्रकारचं एकत्र येण्यासाठी संध्याकाळ आहे. आपण असं बघतो निसर्गामध्ये, संध्याकाळ झाली की माकडं आपापल्या घरी परत येतात, पक्षी घरी आपापल्या परत येतात, गाई म्हशी आपापल्या घरी परत येतात. सगळे पशुपक्षी आपल्या कुटुंबाकडे एकत्र येतात. आणि दुर्दैव माणसाचं की संध्याकाळ झाली की मनुष्य आपल्या माणसांना, आपल्या आप्तस्वकीयांना, आपल्या कुटुंबियांना सोडून बाहेर निघून जातो फिरायला, एकटा फिरत बसतो. अत्यंत निसर्गाच्या विरुद्ध आम्ही जगत आहोत आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये एका अर्थाने एकटेपणा आलेला आहे. आता रात्री झोपण्यापूर्वी आपला आहार कसा असला पाहिजे? अत्यंत हलका आहार. भाकरी, लाह्या, मुगाची खिचडी, तांदूळ भाजून घेतले पाहिजे, असा आहार केला पाहिजे. आणि रात्री झोपताना आपल्या तळपायाला आणि डोक्याला तेल चोळलं पाहिजे. हे निसर्गोपचार आहे. आपल्याकडे कोणी पाहुणार आहे की मग त्याला पाय धुवायला पाणी देतो, पाय थर्मामीटर आहेत, मग त्याचं डोकं शांत, मग त्याला प्यायला पाणी देतो आपण, मग गूळ देतो. ही जुनी पद्धत होती. आता वेगळी गोष्ट आहे, चहा घ्या, नाही घेतलं तर कॉफी घ्या, नाही तर कोका कोला घ्या. म्हणजे आलेला पाहुणा अतिथी नाहीच, त्याला मारूनच टाकायचं त्याचा पाहुणचार करून.
अनैसर्गिक वागल्यामुळे अनेक आजार उत्पन्न झालेले आहेत. रात्री झोपताना सामूहिक मंत्र म्हणावा, प्रार्थना करावी, कदाचित पसायदान होऊन करता येईल. अशा प्रकारचं सामूहिक प्रार्थना करून सगळ्यांनी रात्री शांतपणे झोपावं. अनेक जण रात्री झोपताना सगळ्या दारं खिडक्या बंद करून झोपतात, चोरांची भीती वाटते. परंतु पुरेसा ऑक्सिजन घरामध्ये असला पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे. आणि म्हणून या सर्व आधी व्याधी उपाधी याचं कारण काय आहे? याचं उत्तर निसर्गामध्येच आहे. म्हणून कुठली व्याधी होऊ द्यायची नसेल, कुठले मानसिक विकार होऊ द्यायचे नसेल, कोणते शारीरिक विकार होऊ द्यायचे नसेल, तर सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं वागणं नॅचरल असलं पाहिजे. आता नॅचरलचा विचार करताना काय करतो आपण? पंचमहाभूत, आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश. निसर्गोपचार तोच आहे. पंचमहाभूतांचा उपचार जर मनुष्यावर केला तर मनुष्य दुरुस्त होतं. या पंचमहाभूतांनी मनुष्याचं शरीर बनलं आहे आणि म्हणून त्याच्यावर पंचमहाभूतांचा प्रयोग केला पाहिजे. पंचमहाभूतांच्या सहवास जर मनुष्य राहिला सहवासामध्ये तर आपलं आरोग्य चांगलं राहू शकतं. आणि म्हणून पंचमहाभूतांचा संस्कार मनुष्याच्या शरीरावर झाला पाहिजे. आणि म्हणून हा करत असताना स्वाभाविकपणे आपण बघतो की अग्नितत्व आहे. अग्नी सूर्योदयापूर्वी आपण उठलं पाहिजे. अग्नी जर चांगला नसेल तर मनुष्यामध्ये नपुसकत्व येतं, त्वचाचे विकार होतात, अनेक प्रकारचे आजार होतात. जलतत्व आहे. जलतत्व खराब झालं तर काय होतं? युरियन तपासा म्हणतात डॉक्टर, रक्त तपासा म्हणतात. याचा अर्थ जलतत्व खराब केलं आपण. नंतर आपल्याला सांगतात की तुमचं काहीतरी कॅन्सरची तपासणी करायची आहे. मग कुठेतरी आपला शरीराचा भाग तो कापून नेला, तो मांसाचा तुकडा, मग त्याची बायोप्सी केली जाते आणि बायोप्सीमध्ये कधी कॅन्सर झाला. याचा अर्थ मांस धातू खराब झाला. मांस, शरीरामधलं मांस जे आहे ते पृथ्वी तत्व आहे. आम्ही सगळ्या शेतामध्ये जमिनीमध्ये खतं घातली रासायनिक, पृथ्वी तत्व खराब झालं, त्याचा परिणाम काय झाला? तर कॅन्सर होतो. आणि म्हणून शरीरातला मांस धातू हा पृथ्वी तत्वाचा आधार आहे. म्हणून पंचमहाभूताचा किती मोठा परिणाम आहे. वायुतत्व खराब केलं आम्ही. वेगवेगळ्या प्रकारचे वाहनं, गाड्या, प्रदूषण, एअर कंडिशनर या सगळ्यामुळं काय झालं तर वायू कुपित झाला, वायू खराब झाला. मग दमा, फुफ्फुसांचे रोग, हृदयाचे विकार, अशा प्रकारे वातविकार हे उत्पन्न झाले. दुसरा विचार आहे तेज बनलं, पाणी आहे अशुद्ध केलं, वायू खराब केला, पृथ्वी तत्व आणि आकाश तत्व. आता आकाश तत्व म्हणजे काय? तर अवकाश, पोकळी, मोबाईल, टी व्ही, मोबाईल रेंजचे टावर यांच्यामध्ये चुंबकीय लहरी असतात, सॅटेलाईट, या सगळ्यांचा परिणाम, आकाश तत्वाचा परिणाम मेंदूवर होतो. मेंदू हा आकाश तत्वाचं प्रतीक आहे. मेंदू हा असंख्य उत्तम प्रकारच्या लहरी तो कॅच करू शकतो. आणि म्हणून याचं प्रमाण वाढल्यामुळे आकाश तत्व दूषित झालेलं आहे. मोबाईल, टी व्ही, इंटरनेट, आणि म्हणून मनुष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये असे मानसिक विकार होणार आहे. कालच 1 महिन्यापूर्वी केंद्र शासनाचं स्टेटमेंट आरोग्य मंत्रालयाचं की याच्यापुढे जी माणसं वेडी झाली, पागल झाली, त्यांनासुद्धा विमा काढा, त्यांचा विमा काढून ठेवा. अपघात झाला तर विमा मिळतो, तसा तर पुढच्या काळामध्ये वेडा झाल्यावर विमा मिळणार, त्याची पॉलिसी आधीच काढायची. किती भयानक परिस्थितीमध्ये आपण चाललेलो आहोत. मोबाईल खेळायला आपला आनंद वाटतो, पॅडवर खेळ मनुष्य बेरजा करत बसतो, टी व्ही बघत बसतो, परंतु याचा परिणाम इंटरनेटच्या सान्निध्यामध्ये अतिरेक केल्यामुळे आपल्या सर्वांना एका अर्थानं फार मोठा धोका उत्पन्न झालेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मानसिक विकार अधिक वाढणार आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी आकाशतत्वापासून, आकाशतत्व शुद्ध कसं राहील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून नॅचरोपॅथीमध्ये पंचमहाभूत चिकित्सा आहे. म्हणून आपण आता सांगितलं आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश, अत्यंत संक्षिप्त सांगितलं. परंतु या पंचमहाभूताची आपल्या जीवनात पूजा आहे. भूमिवंदन करतो आपण सकाळी सकाळी. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. कलशपूजन आहे, पाण्याचं पूजन करतो आपण. अग्निपूजन करतो. आणि वायुपूजन कसं करतो? शंखनाद करतो, त्यामुळे वायुपूजन होतं. मंत्रांचा उच्चार करतो, आकाश तत्वाचा आपण शुद्धी करतो. म्हणजे आम्ही जे जे करतो ते सगळं पंचमहाभूत शुद्ध करण्यासाठी करतो. त्याच्यामागे लॉजिक आहे, त्याच्यामागे सायन्स आहे. प्रत्येक आजारावर पंचमहाभूत चिकित्सा अत्यंत उपयोगी आहे. वनस्पती पण आहे, औषधी पण आहे. अनेक वनस्पती आहेत, सगळ्या प्रकारचे रोग बरे करू शकतात. जलचिकित्सा आहे, मृत्तिका चिकित्सा आहे. आयुर्वेदामध्ये अग्निकर्म आहे. आम्ही भूमिपूजन करतो, जलपूजन करतो, अग्निपूजन करतो, पर्जनयज्ञ करतो, मंत्रघोष करतो. या सगळ्याच्या माध्यमातून पंचमहाभूताची पूजा
पंचमहाभूतांचं अस्तित्व, पंचमहाभूताचं रक्षण हे आपलं आवश्यक आहे. त्याचबरोबर गोविज्ञान स्वतंत्र आहे. गायीच्या आधार अनेक प्रकारचे आजार बरे होतात, त्याचा वेगळा विषय आहे, पण ते सुद्धा निसर्गात उपयोगी आहे. त्यामुळं कोणतेही रोग आजार एका अर्थानं माणसाची प्रतिकारशक्ती कमकुवत करत असते आणि कमकुवत शक्ती झाल्यामुळं आपण रोगांना बळी पडतो. म्हणून शरीर कमकुवतच झालं नाही पाहिजे, या प्रकारे आपलं नैसर्गिक जीवन असलं पाहिजे. सोशल डिस्टन्स. आता सोशल डिस्टन्स म्हणजे काय? तर खरं म्हणजे सोशल डिस्टन्स माणसामध्ये, हवा आणि निसर्गामध्ये सहवास असला पाहिजे, तिथं डिस्टन्स नाही. जलनीती, जलचिकित्सा, पाणी पिण्याची पद्धत, प्राणी पाणी कसं पितात, आपण पाणी कसं पितो, प्राणी पाण्याला तोंड लावून पाणी पितात, आम्ही पाणी गटागटा पितो. काही प्राणी जिभेनं पाणी पितात, काही जण तोंडानं पाणी पितात, आम्ही वरतून पाणी पितो, धार सोडतो तोंडामध्ये. त्यामुळे मग अनेक प्रकारचे प्रोस्टेट आहेत, थायरॉईड आहे, असे आजार होतात. निसर्गोपचारामध्ये वेदना झालेल्या जागेवर थंड पाणी टाकायची पद्धत आहे, गरम पाण्याने शेक द्यायची पद्धत आहे, वाळूने शेक देतो आपण, मातीनं शेक देतो, मातीचा लेप दिला जातो. भुईलोण नावाची पद्धत होती, पाय मुरवळा की भुईलोण द्यायचं, जिथं सारवलेली जमीन तिथं पुन्हा सारवायचं, ते त्याचं सगळं काढायचं, ते गरम करायचं आणि ते पायाला लावायचं, म्हणजे सूज उतरायची. मुलतानी मिट्टीचे प्रयोग सुरू झालेले आहेत. या सगळ्या प्रक्रिया हा निसर्गोपचार आहे. श्वासाची प्रक्रिया आहे, प्राणायाम, वायुचिकित्सा आहे, अणुमिलन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, भस्त्रिका प्राणायाम, कपालभाती प्राणायाम, उज्जाई प्राणायाम, या सगळ्या वायुचिकित्सा आहेत. वायुतत्वाच्या चिकित्सा आपण केल्या पाहिजे. हा उपचार आहे, हा निसर्गोपचार आहे. प्राणायाम करणं हा निसर्गोपचार आहे. हा वायू उपचार, जसा जलचिकित्सा तशी ही वायुचिकित्सा आहे आणि म्हणून ती सर्वांनी केली पाहिजे. उजव्या नाकपुडीने श्वास सुरू झाल्यानंतर कोणतं काम केलं पाहिजे? भोजन केलं पाहिजे. डाव्या नाकपुडीने श्वास सुरू झाल्यावर बाहेर पडलं पाहिजे. उजव्या नाकपुडीने श्वास सुरू असेल तर भूक लागलेली आहे. उजव्या नाकपुडीने श्वास सुरू असेल तर शांत बसलं पाहिजे. जोपर्यंत डाव्या नाकपुडीने श्वास सुरू होणार नाही तोपर्यंत कोणतंही काम केलं नाही पाहिजे. त्याच्यामध्ये दुखापत होण्याची शक्यता असते. म्हणून आपण असं म्हणतो की जेवणाचं नाव काढून तू बाहेर जाऊ नको, कारण उजव्या नाकपुडीने श्वास सुरू होतो भूक लागल्यानंतर, मग मनुष्याचा अपघात होऊ शकतो. अग्निहोत्र आहे, शेकोटी करण्याची पद्धती जुन्या काळामध्ये होती, चुलीवर स्वयंपाक करत होतो आपण. हे सगळ्या अग्निचिकित्साचे प्रकार आहेत. म्हणजे अग्निचिकित्सा बंदच झाली. किमान आपण अग्निहोत्र करू शकतो, हिवाळ्यामध्ये शेकोटी करू शकतो. आता गॅस आला घरामध्ये, त्यामुळं चूल पेटत नाही, हवी तेवढी उष्णता मिळत नाही. म्हणून आयुर्वेदामध्ये सुद्धा म्हणलं आहे सूर्यस्नान, की शर्ट काढून उन्हामध्ये बसणं. रोज 15 मिनटं सर्वांनी सकाळी 8 ते 10 या काळामध्ये उन्हात बसलं पाहिजे. व्हिटॅमिन डी मिळतं, अनेक प्रकारचे आजार बरे होतात, मानसिक विकारसुद्धा बरे होतात सूर्यप्रकाशात बसल्यामुळं. आणि अशा प्रकारचं सगळं हे निसर्गोपचारामध्ये बसलेलं आहे. प्रामुख्याने मी आपल्या सर्वांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये निसर्गोपचार ठरलेलेच आहेत त्याचं स्मरण करून देण्याचा प्रयत्न केला. अर्थात निसर्गोपचार हा वेगळा मोठा विषय आहे, पण ती मातीची चिकित्सा आहे, पाण्याची चिकित्सा आहे, पण तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं की आपल्या जीवनात कसं बसतं हे. मला असं वाटतं की असं नैसर्गिक जीवन आपण जर रोज जगू लागलो, तसं आपलं जीवन जर झालं तर मला असं वाटतं की कोरोनासारखे आजार हे काहीच नाही, क्षुल्लक आहेत. ज्याची प्रतिकारशक्ती नाही ते अटॅक होणार. अश्वम नैव गजम नैव व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बलीम दढ्या देव दुर्बल घातका. जो दुर्बल आहे, भित्र आहे, त्याचं देव घात करणार, देव त्यालासुद्धा वाचवणार नाही. त्यामुळे सगळं देवाने अन्न देवानेच पचवलं पाहिजे, देवानेच माझं सगळं केलं पाहिजे. मी काय करणार? तर मी काय करणार तर माझं वागणं हे पंचमहाभूत आप तेज वायू पृथ्वी आकाश यांचं रक्षण करण्यासाठी, यांचं दोहन करण्यासाठी, यांचं संगोपन करण्यासाठी हे माझ्या शरीरामध्ये आहेत. माझा प्राण जाईपर्यंत माझ्यासोबत असतात, मी पण त्यांची सोबत ठेवली पाहिजे. हाच संदेश या कोरोनाने आपल्या सर्वांना दिलेला आहे. या ठिकाणी माझा प्रिय बंधू शंकराजे गावकरने तुमच्यासमोर हा विषय मांडण्याची संधी दिली. मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.